माझा. लागला की तू मुद्दाम धक्का दिलास. मी किती मेहनतीने केक बनवून आणला होता. ए गप ग, मी का करेन असं? कारण तू अशीच आहेस. आज माझा बर्थडे आहे, सगळे मला टेन्शन देत आहेत. ते तुला बघवत नाहीये ना. यू ऑलवेज वॉन्ट टू बी द सेंटर ऑफ अट्रॅक्शन. तू असं का केलंस? यू फीलिंग जेलस राईट? वेडी आहेस का तू? आय मीन लुक एट यू. मी आणि तुझ्यावर जेलस होईन? सिरियसली कोण समजतेस ग स्वतःला तू? काय हिरोईन आहेस इकडची? आणि आज अटेन्शन मिळते ना, तेवढंच घे तू. ओके, माझू नको सुगात. आवडत माइंड युअर लँग्वेज नाया. नाहीतर नाहीतर काय ग? धमक्या देतेस मला? नाही, मला माहिती आहे सगळं काय चाललंय तुझं. ते कपूर सर जास्त भाव देत आहेत ना तुला, म्हणून माजली आहेस तू. का नाही देणार? हा? आणि तुझ्या पोटात का दुखताय? मी माझं काम नेहमी व्यवस्थित आणि चोख करते, वेळेत करते, म्हणून ते माझ्या बाजूने असतात. आणि तू काय करतेस ग? एक काम धड करत नाहीस तू, आणि तुला येतही नाही करता, म्हणून कोणी तुला ऑफिस मध्ये भाव देत नाही. त्या सगळ्याचा राग तू माझ्या केकवर काढलास. ओ गॉड, काय तुझ्या केकचं कौतुक आहे यार. काय पॅरिस वरनं आणलायस का तो 200 रुपयाचा केक फालतू आणि म्हणे मी बनवलाय? शनाया शट अप. ए नाही नाही, ऍक्च्युली तूच बनवला असशील, कारण तसंही तुला केक परवडणारच नाही ना बाहेरचा. प्लीज शट अप. रडरड करू नको. पैसेच हवेत ना तुला, तर थांब एक मिनिट. थांब एक मिनिट. पैसेच हवेत तुला, रडरड करू नको. हे घे पैसे. शनाया, What the hell, तू मला मारते? शनाया, तू हात सोडा माझा, मला मारू दे तिला. शनाया काय करतेस तू? हे मी काय करते? तिने आता मला सगळ्यांसमोर थोबाडीत मारली आणि तू मलाच विचार मी काय करते ते. तिला ना हात कटलाय. मला मारू दे ना तिला. तू गप्पा बस. शनाया, बिहेव युअरसेल्फ. हे ऑफिस आहे. रस्त्यावरच्या बायकांसारखे कसले भांडताय? त्यांनी काय चाललं? I did not do anything. सर, सगळे माझ्या बर्थडेचा केक कापणार होते. हे आले आणि धक्का मारून केक पाडला सर. आणि सर मला नाही नाही ते बोलायला लागली. अरे खोटं बोलते ही. चुकून धक्का लागला तरी थोबाडीत मारली माझ्या. लोअर क्लास युजलेस. See, she always speaks to me like this. तुम्ही स्वतः ऐकताय आता सर. ए तू तुझं थोबाड बंद कर नाहीतर. नाहीतर काय? शनाया, इनफ नाउ, इनफ. चूक तुझी. का म्हणतोय मी? गुरु सर, आम्ही सगळ्यांनी बघितलं. शनायाने जाणून बुजून तिला धक्का मारला होता. धक्का नाही मारला. नको नको ते वाटेल तसं बोलली हिला ती. अरे हे सगळे खोटं बोलताय. हे सगळे तिला मिळालेले आहेत. तुला आत्ताच्या आत्ता इथं नोकरीवरून काढून टाक. शनाया, बास झाला. आता एक शब्द बोलू नकोस. जेनी, झालं गेलं ते विसरून जा. आज तुझं स्पेशल डे. आपण परत एकदा केक कापूया. बघू. जी विलास जरा बघते. ठीक, शेजारून केक आहे. जी सर नको सर. झाला तेवढा ड्रामा पुरे. जेनी, एवढ्याच्या छोट्याशा गोष्टीवरून मूड घालून घेऊ नकोस तू. पण गुरु सर, दिस इज रॉंग. ही 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 गोष्ट एवढीशी नाहीये. आनंद बरोबर बोलतोय सुभेदार. आजपर्यंत या शनायाच्या सगळ्या चुका छोट्या छोट्या समजून आम्ही हिला माफ करत आलो. पण हिच्यात काहीच फरक पडत नाही. काडीची सुधारणा होत नाहीये हिच्यात. ओ पानवलकर, तुम्ही नका चिडू एवढे. बीपी हाय होईल उगाच. तुमचा काय संबंध या शनाया, त्यांच्याशी नीट बोल. सिनियर आहेत ते तुला. आनंद, यू शट अप. What? प्लीज स्टॉप इट. माझ्यामुळे सगळ्यांना नको ते ऐकून घ्यावं लागतंय. माझ्यामुळे सगळ्यांचा असं इन्सल्ट होणार असेल तर मीच जाते ऑफिस सोडून. I'm जेनी, sorry, sir. जेनी, तुझी चूक नाहीये. तू कशाला जॉब सोडायचं? गुरु सर, चूक शनायाची आहे. तिने सॉरी म्हणायला हवं जेनीला. यस सर, चूक शनायाचीच आहे, जेनीची नाहीये. यारे सगळे माझ्या विरोधात बोलतायत. तू बोल ना काहीतरी. शनाया, बास. बास झाला हा तमाशा. ओके, नाही बोलत मी काही आता. तसंही मला या लोअर क्लास मेंटॅलिटीचे लोक
सुभेदार. येस, इनफ. पाणी डोक्यावरून चाललंय. आता मला कपूर सरांकडे शनायाची कंप्लेंट करावीच लागेल आणि मी ती करणार. पानवलकर, तुम्ही प्लीज शांत व्हा. आपण नंतर बघूया काय करायचं ते. आता तिचा वाढदिवस महत्वाचा आहे. हा रघु, जा. सर नको राहू दे. जेनी, जेनी प्लीज जे झाले ते आता विसरून जा. आपण सेलिब्रेट करूया. ओके? जेनी, एका मूर्ख मुलीसाठी तू तुझा वाढदिवस का वाया घालवते? आम्ही सगळे आहोत तुझे वेलविशर. हो जेनी. आणि आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत. येस, चल प्लीज या. अथर्व, हा सगळं पसारा काऊन करतोस रे तू? आ आवरायचं कोणी, मी का? ए राधिका, हे प्रोजेक्ट सबमिट कधी करायचंय का? राधिका, कर. काय झालं? काही नाही, ही गोळी मी शन्याला दिली होती, तिला ताप आला होता ना म्हणून. तिने ती घेतलीच नाही. घेतलीच नाही? तेच तर समजून नाही राहिलं मला. काऊन घेतली नसेल? जरा ये ना, चल जरा. अरे रेवती, तुला समजत नाहीये का समजून घ्यायचं नाहीये? काय? त्या मुलीला बरं नव्हतं, तिला ताप आला होता. हं. मग गोळी न घेता तिचा ताप कसा गेला? राधिका, हे सगळं तिचं नाटक होतं. रेवती, ती नाटक कीटक काऊन करेल? अगं, कारण तिचं आणि गुरुनाचं अफेअर चालू आहे. रेवती, तू आता उगीच यांच्यावरती संशय घेऊ नको बा. अगं, तिला मी घरी घेऊन आली तर हेच मला म्हणे तिला काऊन घरी घेऊन आली म्हणून. अगं, कारण ते त्यांचं नाटक होतं असं तुला म्हणायचंय का? हो. मला नाही पटत बा. हे बघ, ज्या गोष्टी तुला पटत नाहीत त्या ह्या जगात अस्तित्वातच नाहीत असं नसतं. राधिका, वेळीच सावध हो, नाहीतर ती मुलगी तुझा संसार उद्ध्वस्त करेल. रेवती, अगं मारून मुटकून इच्छा नसताना आमचं लग्न करून दिलं असतं ना तर विश्वास ठेवलाही असता मी. पण तसं नाही ना. लव्ह मॅरेज आहे आमचं. लग्न आधी 4 वर्षापासून प्रेम होतं. रेवती, हे प्रेम असंच कसं संपून जाईन अगं?